हरीच्या नामी रंगला देह, अंतरी वाहे भक्तीचा नेह. सोपान म्हणे पंढरीनाथा, तुझ्या वाचून नको गेह. नाही गर्व नाही मान, नामस्मरणी समाधान. सोपान चरणी ठेवी माझा, जीवे भावे माझा प्राण. शांत मानी शांत चित्त, हरी भक्ती हेच जीवन. सोपान बने विठुराया, तूच माझ जन्मार्थ. देव गेला नाम राहिले, भक्तीचे दीप उजळले. सोपान देव पांडुरंगी, सदैव चरणी विसावरे. रामकृष्ण हरी गजरा करी मन माझे. विठ्ठलात भारी माझे मन माझे, रामकृष्ण हरी. सोपान म्हणे दीन जाना, तुझ्या नामे झाले भव भारी. रामकृष्ण हरी गजर करी मन भारी. रामकृष्ण हरी. हाय, हॅलो अँड नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष वद्य तृतीया, म्हणजेच आज 16 डिसेंबर 2025 आहे. आज संत श्रेष्ठ संत सोपानदेव महाराज यांची 729वी समाधी पुण्यतिथी आहे, म्हणजे समाधी सोहळा आहे. आज 729 वर्ष झाली संत सोपानदेव महाराज यांनी संजीवन समाधी श्री क्षेत्र सासवड पुणे येथे घेतलेली. हो, सासवड हे एक तीर्थस्थळ आहे. संत सोपानदेव महाराजांच्या पदस्पर्शाने व समाधी स्थानाने पावन झालेले, जे पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. आज या सासवड शहराला पूर्ण समाधी सोहळ्याने एक अयोध्येचे रूप आलेले आहे, पंढरीचे रूप आलेले आहे. कारण संत सोपानदेव महाराजांचा आजचा पुण्यतिथीचा दिवस समाधी सोहळा हा रामकृष्ण हरी ह्या भजनामध्ये नाहून निघत आहे. अनेक वारकरी येथे संत सोपानदेवांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या या समाधी उत्सवासाठी कालपासूनच किंवा आठवडाभरापासूनच दाखल झाले आहे. हे संत सोपानदेव आपल्यासाठी अनोखी नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रामध्ये ही जी चार बंद होऊन गेली निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्यापैकी ते नागपंथातील हे अत्यंत मार्मिक असे संत म्हणजे संत सोपानदेव. संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई यांच्याच प्रमाणे संत सोपानदेव यांनी श्री क्षेत्र सासवड पुणे येथे 729 वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली, म्हणजे संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यांचं कार्य हे नागपंथातलं होतं. आजचा दिवस महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आहे. आज संत सोपानदेव यांचा समाधी दिन आहे, जो ज्ञान, भक्ती, नम्रता, सेवा यांचे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे संत सोपानदेव हे आपल्याला त्यांच्या जीवन कार्यामध्ये सेवा भाव, नम्रता, ज्ञान, भक्ती कशी करावी ह्याचा आदर्श आपण देतात. संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ यांचे धाकटे तिसरे बंधू होते व संत मुक्ताबाई यांचे तिसरे मोठे बंधू होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, सुस्वभावी, गहन, भक्ती मार्गात रमलेला, अंतर्मुख साधने सदैव निमग्न असलेला होता. नामस्मरण, हरिभक्ती आणि सेवाभाव यावर त्यांचा भर होता. त्यांच्या जीवनात त्यांनी मौनातील भक्ती करायला शिकवले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ लिहिला तो ओवी रूपामध्ये पद्य ग्रंथामध्ये संत सोपानदेव यांनी सोपानदेवी ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तो आजही आपल्याला संत सोपानदेव यांचं जे समाधीस्थळ आहे सासवड येथे गायला किंवा ऐकायला मिळतो. तिथल्या भिंतींवर लिहिलेला आढळून येतो. सोपानदेव महाराजांनी कधीही मोठेपणा मिळवला नाही, पण भक्तीमध्ये ते अतिशय उंच स्थानावर होते. त्यांनी म्हणत असत, नामस्मरण हेच खरे वैभव आहे. हरीच्या नामामध्ये रमा, पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या चरणी रमा, तेथे अहंकार टिकत नाही. हरिनामात जो रमतो त्याचा जग सफल होतो. ही त्यांची संत अमृत वचन आहे. ते नेहमी म्हणत, हरिनाम घेता अंतरी, शांत होई मन भारी. सोपान म्हणे पांडुरंगा, तूचा आधार संसारी. म्हणजे आपण संसार करायचा आहे, परंतु हरिनाम आपण मन रमवायचे संसारामध्ये, आणि आपोआपच आपलं मन हरिनामात गुंततो, तेव्हा संसार हा सफल समृद्ध होत असतो. आज सासवड श्री क्षेत्र सासवड येथे संत सोपानदेव मंदिरामध्ये संपूर्ण टाळ मृदुंगासह अनेक भजन अभंग चालू आहेत. वारकऱ्यांचे तेथे रेलसेल आहे. उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे, यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. हरिनामाचा जयघोष होत आहे. संत सोपानदेव यांची षोडोपचारिक रात्री म्हणजेच पहाटे 3 वाजल्यापासून पूजा केली जात आहे. त्यांच्या समाधी स्थानाला दिव्य स्वरूप व दिव्य अलंकाराने नटवले सजवलेले आहे. फुलांची आरास केलेली आहे. भक्तगण त्यांचे एक दर्शन पाहण्यासाठी, तृप्त होण्यासाठी आतुर झालेले आहेत. समाधी दिनाचे आध्यात्मिक महत्व आहे. समाधी दिनाच्या दिवशी सोपानदेवांनी शेवटचे शब्द उच्चारले की, अहंकार त्यागा, नामस्मरणाची साधना करा, भावभक्तीने जीवन जगा, प्रेरणा द्या, भक्तिमय प्रेरणा इतरांना वाटा, शांतता संयम राखा,
अंतःकरण आपोआप शुद्ध होत राहील जर तुम्ही रामकृष्ण हरी आणि पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी रमाल. आज आपण सर्वांनी रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल असा नामघोष करूया व आपले मन अंतःकरण शुद्ध करूया. संत सोपानदेव महाराजांनी जीवनात शिकवले, मोठे बोल बोलू नका, मोठी कृती करू नका, मोठी भक्ती ही पुरेशी असते आपले जीवन सत करण्यासाठी. अशा त्या संत श्रेष्ठ संत सोपानदेवाच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात. आज आपण संत सोपानदेवांचे अभंग ऐकूयात. रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल असा नामघोष करूयात. त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करूयात. आपलं अंतर्मन शुद्ध करून घेऊयात व आपण संयमाने श्रीने व हक्काने एकमेकांशी वागू अशी प्रार्थना करूया. संत सोपानदेवाच्या ह्या समाधी सोहळ्याला जर तुम्ही शक्य झाले तर सासवड पुणे येथे यंदा तुम्ही ह्या आठवड्यामध्ये दर्शन द्या व संत सोपानदेवांच्या चरणमस्तक व्हा. इथे सासवड पूर्ण हरिनामामध्ये दंगून गेलेले आहे. पूर्ण आठवड्यावर हा सोहळा हा चालतो व संत सोपानदेवांच्या चरणी हरिभक्त हे नतमस्तक होत असतात. अनेक दिंड्या वारकरी दुरून दुरून ह्या आठवड्यामध्ये समाधी सोहळ्याला येत असतात. 1296 साली सुमारे 729 वर्षांपूर्वी संत सोपानदेवांनी सासवड हे क्षेत्र निवडले करेच्या काठी. तेथे आपली समाधी घेतली, जी संजीवन समाधी आहे किंवा जिवंत समाधी आहे. संजीवन समाधी म्हणजेच आज हे त्यांचा समाधीमध्ये वास आहे. आजही ते सदेह देह रूपामध्ये समूळ व्यासपीठामध्ये तेथे ते बसलेले आहेत, ध्यान करत आहेत हरिनामाचे. ते योग मुद्रेमध्ये बसलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई हे साधारण बालके नव्हते, तर ते हरीचेच रूप होते. त्यामुळे अशा त्या संत श्रेष्ठ संत सोपानदेवांच्या चरणी आज 729व्या पुण्यतिथीमध्ये आपण नतमस्तक होऊयात, वंदन करूयात त्यांच्या चरणी आणि हरिनाम घेऊयात. तर आजचं कंटेंट आपण संत सोपानदेवांच्या चरणी अर्पण करूयात व नम्रपणे रामकृष्ण हरीचा जयघोष करूयात व कंटेंट एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी या चॅनल. हरिनाम घेता अंतरी शांत होई मन भारी, सोपान म्हणे पांडुरंगा तुझा आधार संसारी. हरिनामाची गोडी लागली मन माझे विठ्ठलात रंगले, सोपान म्हणे दीनदया तुझ्या चरणी ठेवी खाली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाय फॉर नाव. We'll see you in the next video. Bye bye. धन्यवाद.